नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कारवे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले की कराडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक असलेला प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केले. कारवे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याबाबत सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कराडमध्ये आणण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या काळात विशेष प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केले. कारवे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कारवे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकार कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवास थोरात, आप्पासाहेब गायकवाड, प्रकाश वायदंडे आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले, कारवे गावच्या विकासासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. गेल्या 2.5 वर्षात कारवे गावात महायुती सरकारच्या माध्यमातून 28 कोटी 76 लाखांचा विकास निधी आला असून यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. कारवे गावातील श्री धानाई देवस्थानचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणी भव्य भक्त निवास साकारण्याचा तसेच येथील आध्यात्मिक पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न येत्या काळात मी करणार आहे. राज्यात विविध भागामध्ये मोठ्या 5 स्टार MIDC असताना कराडमध्ये मात्र MIDC विकसित होऊ शकली नाही. या ठिकाणी एकही मोठा उद्योग नाही. इथल्या मुलांच्या हाताला काम नाही. 50 वर्ष सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी उमेदीच्या दिवसात काही केले नाही. ते येत्या काळात काय करणार असा सवाल करत डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. जगदीश जगताप म्हणाले, गेली कित्येक वर्षे इथली जनता विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देत आली आहे, पण इथे निवडून यायचं आणि दिल्लीला जायचं असा त्यांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे त्यांना आता संधी न देता विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या अतुलबाबांना यावेळी जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. प्रत्येकाने आपापसातील हेवे दावे बाजूला ठेवून अतुलबाबांना विजयी करावे. यावेळी मदनराव मोहिते, आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला मानसिंग पाटील, आप्पासाहेब गायकवाड, सर्जेराव कुंभार, संपतराव थोरात, दिग्विजय थोरात, शिवाजीराव थोरात, प्रकाश वायदंडे, दिग्विजय थोरात, कैलास जाधव, अशोकराव थोरात यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेनिमित्त मागच्या 5 वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं, 5 वर्षामध्ये सरकारच्या वतीनं या मतदारसंघामध्ये काय कामं केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा आहे. 2014 पासून 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते, आपल्या गावापासून कोडोली पासून दुसऱ्याला जाणारा रस्ता, धानाई देवस्थानला जाणारा रस्ता, धानाई देवस्थानचं क वर्ग वरून ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलचं काम, गावातल्या अंतर्गत रस्त्यांची कामं, अशी विविध कामं त्या मागच्या 5 वर्षात देखील आपण केली. आणि या 5 वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कारवेकरांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो. आज मी माहिती घेतली की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली, तर मला आकडा त्याने दिला की एकूण 28 कोटी 76 लाख रुपयाची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवे परिसरामध्ये झाली. आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात. या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. या विभागाला आदर्श देणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. धानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं येणाऱ्या लोकांची संख्या मोठी, त्यामुळे धानाई देवस्थानच्या
अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती. खर तर 2.5 वर्ष आपलं महायुतीचं सरकार होतं. भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे. परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानांपैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या धनाई देवस्थानचं देखील नाव यावं, याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे. आकाईच्या वाडीमध्ये मी गेलो, तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं, अहो साहेब 10 वर्ष आलेलेच नाहीत, मालक 10 वर्ष आलेच नाहीत गावात. आणि मग एका माऊलींनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाऊस म्हटली की आता काही बाबा सारखं येत बसू नका, 22 वेळा आलाय तुम्ही तर आता जावा दुसरीकडे खेळा. इतका संपर्क वाडी वस्ती खेड्या पाड्यास. मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही, मान्य आहे आम्हाला, पराभव झाला आमचा. अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला, परत जनतेमध्ये गेलो, परत तुमचा होमरा झिजवला, परत तुमची कामं केली, परत परत तुमच्याकडे येत राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या, एकदा मला काम करायचं, चांगलं काम करून दाखव. काय माझी इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी माझ्या हातातून काहीतरी घडा आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू आहे. मला राजकीय अपयश आलं तर मी थांबलो का? 19 पासून 24 पर्यंत ताकदीनं काम केलं. परत परत गावात आलो, सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले, परत आपण सरकारपर्यंत ते पोहोचवले. देवेंद्रजींकडनं अनेक कामं केली. कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले, वाकान रोड साठी पैसे आणले, कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले, 25-15 योजनेतनं पैसे आणले, 95-5 योजनेमधनं पैसे आणले, सांगाल त्या राज्य सरकारच्या योजनेमधनं पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे आणले. मतदारसंघामधले हायएस्ट पैसे हे आपल्या कारवे गावाला आणले, हे मी खात्रीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि हे सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. चव्हाण साहेबांनी इथून एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होते. अशा पद्धतीनं गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेलं आहे. भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा. तुमच्यामधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुमचा आशीर्वाद मला द्या, तुमची कृपादृष्टी मला द्या, तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून बहुमतानी तुमच्यामधला एक मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा. एवढं